माहिती अशी आहे जी आपण पण त्याचा उल्लेख केलात की साधारण 534 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. कसे करणार हा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे 116 कोटी काहीतरी फक्त त्याच्यातले वसूल झालेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण चलान देतो तेवढ्यापुरतं ते होतं. तो काय फाट्यावर म्हणून तो पुढे जातो आणि आपण सांगितल्याप्रमाणे प्रचलित कायद्याप्रमाणे 6 महिन्यानंतर तो विचारतच नाही. आपण जसं गोव्याकडनं काहीतरी चांगलं घेण्याचा प्रयत्न करतो अशाच पद्धतीने परदेशामध्ये आखाती देशामध्ये असेल, दुबईमध्ये असेल किंवा आणखीन देशामध्ये पॉईंट सिस्टम आहे. त्या याच्यावर कारण एखादा गुन्हा किती स्वरूपाचा आहे त्याच्यावर त्या पॉईंट सिस्टम आहे. जेणेकरून त्यांना ती भीती राहिली पाहिजे, माझे 2 पॉईंट झालेले आहेत, पुढच्या 3 पॉईंटमध्ये माझं लायसन्स जाईल. ह्या प्रकारची यंत्रणा आपण नाविन्यपूर्ण नवीन यंत्रणा उभी करत आहात. तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा सगळा अवलंब करून ही अतिशय प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहे. निश्चितपणे तंत्रज्ञानाचा उपयोग करून ट्रॅकिंग होणं आणि त्या व्यक्तीला हार्डशिप होणं या संदर्भात वेगवेगळ्या देशातल्या प्रॅक्टिसेस किंवा राज्यातल्या प्रॅक्टिसेस याचा अभ्यास आम्ही करू. मी आजच याची घोषणा करतो की एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक अभ्यासगट तयार करून या वसुलीच्या संदर्भात टेक्नॉलॉजी आणि हार्डशिप या दोन्हीचा अभ्यास करून पुढच्या 3 महिन्यामध्ये आम्ही एक पॉलिसी आणू.